नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन ग्रुप सीचा जो मेन्सचा पेपर झालेला आहे संडेला, त्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे जे क्वेश्चन आहे ते आपण इथं पाहणार आहोत. आणि हे क्वेश्चन का पाहिजे, कारण येणारी 25 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे कंबाईन ग्रुप सीची पूर्व परीक्षा जी आहे, तर त्या परीक्षेसाठी आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आयोगाचे पेपर हे महत्त्वाचे असतात. आणि त्यामध्ये हा झालेला पेपर जो आहे तो हा थोडे आपल्या क्वेश्चनचे आयोगाच्या क्वेश्चनचे डायमेन्शन चेक करतो किंवा डायमेन्शन चेंज सुद्धा करतो. ठीक आहे, त्यामुळं नेमकं काय बदल झालेला आहे, आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा काही आपल्याला बदल करावा लागणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे, मित्रांना सुद्धा शेअर करा. आता यामध्ये क्वालिटीचा क्वेश्चन नंबर फर्स्ट 36 नंबरचा क्वेश्चन आहे ए सेटमधला. त्यामध्ये खालीपैकी योग्य कथन ओळखा. राष्ट्रपती स्वतःच्या निर्णय क्षमतेचा आणि सद्विवेक बुद्धीचा वापर करतात जेव्हा. आता राष्ट्रपतीची सद्विवेक बुद्धी जी आहे ही कधी वापरतात राष्ट्रपती? एक, मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिल्यास मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी. बरोबर आहे. त्यामध्ये मंत्रिमंडळ काय आहे, या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि तो अविश्वास प्रस्ताव पास झाला. त्या कंडिशनमध्ये जर एखाद्या मंत्र्यानं राजीनामा देण्याचं या ठिकाणी हे केलं, बरोबर, जर नकार दिला, तर त्या कंडिशनमध्ये राष्ट्रपतीला त्या मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांच्या राष्ट्रपतीच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून वापरला जातो. बरोबर आहे. सेकंड, लोकसभा बहुमत गमावलेल्या किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला असेल अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्यासाठी. बरोबर आहे. तर या ठिकाणी हा जो सल्ला दिला जातो, हा सल्ला या ठिकाणी राष्ट्रपतीवर काय आहे, बाइंडिंग नसतो. कारण काय आहे, जर एखाद्या पार्टीकडे बहुमत नसेल तर काय आहे, राष्ट्रपती काय करू शकतात, त्या ठिकाणी दुसरी जर पार्टी कोणती असेल तर त्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी बोलवू शकतात. म्हणजे यांच्याकडे सत्ता आहे, या ठिकाणी मेजॉरिटी होती, आता या ठिकाणी यांच्याकडे मेजॉरिटी नाही, म्हणजे दुसऱ्या पक्षाकडे सुद्धा नाही, असं होत नाही. त्यामुळं जाणाऱ्या गव्हर्नमेंटनं या ठिकाणी जो काही सल्ला दिलेला आहे मंत्रिमंडळानं तो या ठिकाणी मानावाच का नाही, हा राष्ट्रपतीचा सद्विवेक बुद्धीचा मुद्दा आहे. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ए आणि बी जे आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यपालांना काही प्रकरणामध्ये माफी देण्याचा, शिक्षा स्थगित करण्याचा, शिक्षा कमी करण्याचा अधिकार किंवा कमी दर्जाची शिक्षा देण्याचा अधिकार राज्यघटनेच्या म्हणजे या ठिकाणी राज्यपाल म्हटलं की लक्षात ठेवा 161 आहे. आणि राज्यपालाच्या बाबतीत आणि राष्ट्रपतीच्या बाबतीत जर कंपॅरिझन केलं तर राष्ट्रपतीला एक विशेष या ठिकाणी असं ते अधिकार आहे, ज्यामध्ये एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली असेल तर ती फाशीची शिक्षा स्थगित करण्याचा किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा देण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला आहे, परंतु तो राज्यपालाला नाही. हा पण पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आपण जाऊ. यामध्ये हे नेक्स्ट आहे भारतीय संविधानाचे, बरोबर, भारतीय संविधानाचे संघराज्यीय स्वरूप कोणत्या वैशिष्ट्याद्वारे सिद्ध होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की संघराज्यीय स्वरूप जे आहे किंवा फेडरल नेचर, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं नेचर कसं आहे, फेडरल आहे. आणि आपण फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते अमेरिकेकडून आपण अडॉप्ट केलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने अमेरिकेचं फेडरल आहे सेम फेडरल सिस्टीम आपली नाही. फेडरल हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही नाही, परंतु व्यवस्था ही फेडरल आहे. मग आपले कोणते वैशिष्ट्य आहे की ज्या आधारे आपली व्यवस्था ही संघराज्य स्वरूपाची आहे? एक तर काय आहे, संविधानाचे श्रेष्ठ. ओके, त्या ठिकाणी सुप्रीम काय आहे, द सुप्रीमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ना पार्लमेंट सुप्रीम आहे, ना प्रेसिडेंट सुप्रीम आहे, ना प्राईम मिनिस्टर सुप्रीम आहे, ना ज्युडिशरी सुप्रीम आहे. सुप्रीम काय आहे, सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर अधिकारांचे विभाजन आहे, डिव्हिजन ऑफ लेबर आहे. ओके, म्हणजे अधिकारांचे विभाजन म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय आहे, या ठिकाणी आपल्याला 7th शेड्यूलमध्ये, ओके, 7th शेड्यूलमध्ये काय दिसतं, या ठिकाणी 3 सूची दिसतात, सेंटर, स्टेट आणि कॉन्करन्ट सिटी. आता यामध्ये लिस्ट जे आहेत, स्टेट लिस्ट असेल तर राज्याला अधिकार आहे, म्हणजे सेंट्रल लिस्ट असेल तर सेंट्रलला अधिकार आहे, त्यामध्ये काय आहे किंवा की चेंजेस करायचा किंवा लॉ बनवायचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अधिकाराचं विभाजन हा सुद्धा काय आहे, संघराज्य स्वरूपाचा भाग आहे. त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका हा सुद्धा काय आहे, भाग आहे. ओके, इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे. तर त्यामुळं ए बी सी जे आहे तिन्ही आहेत, म्हणजेच उत्तर काय येणार आहे, ऑल दी अबाव, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. 40 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांना
रीट जारी करण्याचा अधिकार आहे. आता रीट जारी करण्याचा जो अधिकार आहे, ओके, त्याला कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे, इट इज अ हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. एक आत्मा आहे, एक हृदय आहे असं म्हटलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे? आर्टिकल 32. मग आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टात आपल्याला काय आहे, सुप्रीम कोर्ट रीट काय करू शकतं, या ठिकाणी जारी करू शकतं. 226 नुसार काय आहे, हायकोर्ट रीट जारी करू शकतं. त्यामुळे उत्तर काय आहे, 32 आणि 226. आता 14 जे आहे या ठिकाणी समानतेचा अधिकार आहे. 21 काय आहे, लाईफ टू पर्सनल लिबर्टी आहे. आणि 39 काय आहे, या ठिकाणी फ्री लिगल एड आहे. म्हणजे जर एखाद्याला काही कायदेविषयक सल्ला पाहिजे असेल तर या ठिकाणी सरकारनं देणं हे सरकारचं काय आहे, एक प्रकारचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. ठीक आहे. तर हे झालं या ठिकाणी, हे उत्तर काय येणार आहे, 2 येणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे की खालीलपैकी म्हणजे 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे, बरोबर, 41 नंबरचा क्वेश्चन आपण इथं पाहू. यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. आता एक लक्षात ठेवा की फंडामेंटल राईट जे आहेत, फंडामेंटल राईट हे परकीय व्यक्तींना सुद्धा काय आहे, उपलब्ध आहेत. परंतु सर्वच फंडामेंटल राईट हे परकीय व्यक्तींना उपलब्ध होऊ शकत नाही. काही राईट जे आहेत, 5 राईट जे आहेत ते फक्त भारतीय व्यक्तींनाच उपलब्ध आहेत. जसं या ठिकाणी ते आपल्याला 15, 16 आहे, ओके, 19 आहे, त्यानंतर काय आहे 29, 30 आहे. ठीक आहे. 15, 16, ओके, 15, 16, 19 आणि 29, 30 जे आहे हे फक्त कोणाला आहेत, हे फक्त भारतीय व्यक्तीलाच अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, वंश, जन्म ठिकाण या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. 15, 16 या ठिकाणी नोकरीमध्ये, सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधी आहे. त्यानंतर 19 काय आहे, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की स्वातंत्र्य दिलेलं आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी की 29 जे आहे, 29 काय आहे तर आपल्याला या ठिकाणी धार्मिक अधिकार आहे आणि 30 काय आहे, अल्पसंख्याकाच्या बाबतीत आहे. ठीक आहे. तर असे हे 5 जे आहेत, हे फक्त 5 हे कोणाला आहेत, हे फक्त भारतीय व्यक्तीलाच, ओके, इंडियन सिटीजनलाच या ठिकाणी हे उपलब्ध आहेत, हे फॉरेनरला नाही. मग प्रश्न विचारला आहे आपल्याला की कोणते मूलभूत अधिकार, म्हणजे आपल्याला हे जर हे जर माहीत असले या ठिकाणी 5 तर आपण एलिमिनेट करू शकतो. आता यामध्ये हे परकीय नागरिकांना कोणते उपलब्ध आहेत असं म्हणायचं आहे. ठीक आहे. एक, कायद्यासोबत सगळ्यांना समान, ओके, कायद्याचं समान संरक्षण आहे. कायद्यापुढे सगळ्यांना कायद्यासमोर समानता किंवा या ठिकाणी कायद्याचे समान संरक्षण हे जे आहे हे किती आहे, आर्टिकल 14 आहे त्यांना पण उपलब्ध. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे, बरोबर आहे, 21 हा सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृती याचं संरक्षण करणे. आता हे जे आहे या ठिकाणी भाषा, लिपी, संस्कृती याचं संरक्षण करणे आहे ना, हे काय आहे या ठिकाणी 29 आहे. आणि आपण काय बघतो, 29 या ठिकाणी फक्त भारतीय व्यक्तीलाच आहे. त्यानंतर धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापन पाहणे. आता हे जे आहे या ठिकाणी धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन पाहणे किती आहे, 26 आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी इथं या ह्याच्यामध्ये आपल्याला 5 जर माहीत असतील तर इथं काय आहे आपण एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळं उत्तर काय असणार आहे या ह्याच्यामध्ये, हे कोणते परकीय व्यक्तींना आहेत तर अ, ब, ड ह्याचं उत्तर असणार आहे अ, ब, ड. नेक्स्ट आपण जाऊ. खालीपैकी कोणत्या आदिवासी खालीपैकी कोणत्या राज्यात, ओके, खालीपैकी काय आहे तर कोणत्या राज्यात, खालीपैकी कोणत्या राज्यात आदिवासी कल्याण मंत्री याबाबत उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे. ओके. तर या ठिकाणी आदिवासी मंत्री असावा असा उल्लेख कुठं करण्यात आलेला, कोणत्या राज्याच्या बाबतीमध्ये आहे, त्यामध्ये एक आहे या ठिकाणी छत्तीसगड आहे, कारण त्या ठिकाणी काय आहे तर आदिवासी संख्या जास्त आहे. दुसरं झारखंड आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय आहे, ओडिसा आहे. केरळ, कर्नाटक हा याचा भाग नाही. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, अ, ब आणि क हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, की महानगरपालिका सीमा निश्चितीचा जो अधिकार आहे किंवा की महानगरपालिकेची जी सीमा आहे ती निश्चित कोण करतं, किंवा या ठिकाणी सीमा निश्चितीचा जो अधिकार आहे ता कोणाला आहे तर तो राज्य सरकारला आहे. तो राज्य सरकार महानगरपालिकेची सीमा निश्चित करतं. उत्तर 3 येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, की पंचायत, ओके, पंचायत अनुसूचित क्षेत्रासाठी, ओके,
पंचायत अनुसूची क्षेत्रासाठी विस्तार अधिनियम 1996 अंतर्गत ग्रामसभेला ग्रामसभेला अधिकार प्राप्त करण्यात आले आहेत. आता यामध्ये कोणते अधिकार आहे? गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन करणे, बरोबर. खनिज पट्ट्यावर नियंत्रण ठेवणे, हा सुद्धा या ठिकाणी कोणाचा अधिकार आहे? या ठिकाणी हा या ग्रामसभेचा जो आहे तो आपल्याला अधिकार इथं दिसतो, ग्रामसभेचा अधिकार. आता यामध्ये की एक बाजारपेठांचे व्यवस्थापन करणे, खनिज पट्ट्यावर नियंत्रण करणे. कारण काय आहे की या भागामध्ये काय आहे, खनिज मोठ्या प्रमाणात असतात आणि खनिजावर नियंत्रण करण्याचा अधिकार सुद्धा त्या ग्रामसभेला आहे. त्यानंतर यामध्ये विकास योजनांना मंजुरी देणे, हे पण बरोबर आहे. प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन करणे नाही, तर प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काय आहे, समिती असते, शाळेची समिती. तर हा भाग जो आहे तो येणार नाही. म्हणजे काय आहे की अ, ब आणि क हा त्याचा भाग असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. आपल्याला हे खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? ओके, संबंधित आहे. आता मुद्दा काय आहे, तर मूलभूत कर्तव्य म्हटल्यानंतर काय आहे, 51 ए आहे. आणि मूलभूत कर्तव्य जे आहेत भाग 4 आणि मूलभूत कर्तव्य हे मूळ संविधानामध्ये उपलब्ध नव्हते किंवा या ठिकाणी ऍड केलेले नव्हते, परंतु नंतर याच्यामध्ये ते ऍड करण्यात आले. आता यामध्ये हे 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत या ठिकाणी 1976ला हे मूलभूत कर्तव्य जे आहे 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले आणि 86व्या घटना दुरुस्तीनं या ठिकाणी 11वं मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं. आता यामध्ये याच्यासाठी सुवर्णसिंग समिती जी आहे ही गठीत करण्यात आली होती. तर प्रश्न आहे आपल्याला, खालीपैकी कोणती घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 बरोबर आहे त्या ठिकाणी, आणि 86वी घटना दुरुस्ती 2002ची, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये या दोन्ही घटना दुरुस्त्या काय आहेत, या ठिकाणी मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत. म्हणजे अ आणि द याचं उत्तर असणार आहे अ आणि द. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा आपण करंट बेस क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मधून आपल्याला काय शिकायचं आहे, तर बिलावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे, अमेंडमेंटवर, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटवर प्रश्न असतात, परंतु बिलावर सुद्धा प्रश्न असतात. बिल आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ह्याच्यातला फरक काय आहे, तर एखादा कायदा करायचा असेल तर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे, बरोबर, संसदेला आहे. आणि संसद म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, प्रेसिडेंट, त्यानंतर काय आहे राज्यसभा अँड लोकसभा, याला आपण संसद असं म्हणतो. तर संसदच फक्त काय आहे या ठिकाणी तो कायदा करू शकते. ठीक आहे, आता यामध्ये हे संसदेमध्ये काय आहे, तर या ठिकाणी बिल आणलं जातं, त्याला विधेयक असं म्हणतात. आणि हे विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर ते कोणाकडे जातं, प्रेसिडेंटकडे जातं. आणि राष्ट्रपतीला काय असते, व्हीटो पॉवर असते, नकार अधिकार असतो. ठीक आहे, मग जर राष्ट्रपतीने त्यावर साईन केली तर त्याचं काय होतं, मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये रूपांतर होतं. त्यामुळं बिलाचा नंबर आणि ऍक्टचा नंबर हा डिफरंट असतो. जसं या ठिकाणी विचारलेलं आहे की 126वी घटना दुरुस्ती विधेयक. आता हे 126वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे हे विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे, तर 126वी घटना दुरुस्ती विधेयक काय उद्देश होता, अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा कालावधी वाढवणे. म्हणजे दर 10 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर 10 वर्षांनी हे आरक्षण जे आहे, म्हणजे सुरुवातीला 10 वर्ष दिलं, नंतर ते 10 वर्षे एक्सटेंड केले जातं आणि 2030 पर्यंत हे एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. मग त्याच्या संदर्भाचं जे विधेयक आहे, विधेयकाचा नंबर होता 126 नंबर. आणि या ठिकाणी हे जे विधेयक आहे 126 नंबरचं विधेयक होतं आणि बिल काय आहे, अमेंडमेंट, ते हे 104वी अमेंडमेंट आहे. ओके, 104वी घटना दुरुस्ती कायदा ज्याला आपण म्हणू. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा, नंबर बिल आणि अमेंडमेंटचा नंबर हा डिफरंट असतो. आता आपण या ठिकाणी 126 पासून ते 131 पर्यंतची जी बिलं आहेत ते आपण इथं कव्हर करू. ठीक आहे, आता यामध्ये जसं 126 आपल्याला विचारलेलं आहे, 126 नंबरचं जे बिल आहे, 126 नंबरचे बिल, यामध्ये SC ST साठी काय आहे, 10 वर्षे एक्सटेन्शन देण्यात आलं. त्यामध्ये ही घटना दुरुस्ती किती आहे, 104वी अमेंडमेंट 2020 हे पार्ट असू द्या.
दुसरं 127 नंबरचं बिल आहे, त्यामध्ये सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचं काम जो आहे तर आता काय आहे, स्टेट आणि युटीकडे असेल. पूर्वी सुद्धा स्टेट युटीकडे होतं, परंतु सरकारनं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली होती आणि संपूर्ण अधिकार जो आहे तो केंद्राकडे घेतला होता. पण आता रिव्हर्स हे करण्यात आलं, जसं होतं पूर्वी तसंच या ठिकाणी. किंवा मग ह्याच्यासाठी सुद्धा दुरुस्ती करावी लागली कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये. मग याचा नंबर आहे 127 बिलाचा नंबर आणि अमेंडमेंट किती आहे, 105वी अमेंडमेंट आहे. त्यानंतर 128 नंबर आहे नारी शक्ती वंदन विधेयक. या विधेयकाच्या माध्यमातून 33% रिझर्वेशन जे आहे ते महिलांना देण्यात आलं लोकसभेमध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये 33% रिझर्वेशन. मग याचा नंबर होता 128 नंबरचं बिल आहे आणि या ठिकाणी 106वी अमेंडमेंट 2023 आहे. तर हे झालं 128 नंबरचं. ओके, त्यानंतर 129 नंबरचं जे बिल आहे ते आहे वन नेशन वन इलेक्शन. ओके, एक राष्ट्र एक निवडणूक हे जे आहे हे विधेयक जे आहे ते आणलेलं आहे आणि ते सभागृहात मांडण्यात आलं. नंतर सभागृहाच्या नंतर ते कोणाकडे गेलं, जेपीसीकडे गेलं, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, आणि अजून सध्या ते जेपीसीकडे आहे. तर ह्याचा नंबर आहे 129. नंतर 130 नंबरचं बिल जे आहे त्यामध्ये प्राईम मिनिस्टर असेल किंवा या ठिकाणी सीएम असेल किंवा मंत्री असेल तर यांना एखाद्या सिव्हिअर क्राईममध्ये 30 दिवस जर जेलमध्ये ठेवलेला असेल आणि तो क्राईम सिव्हिअर आहे ज्याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त सजा होऊ शकते, असं जर झालं असेल, 30 दिवस त्याला जेलमध्ये ठेवला असेल, कस्टडीमध्ये ठेवला असेल, तर ते पद जे आहे त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही किंवा पदावरून सुद्धा रिमूव्ह केलं जाऊ शकतं. अशा संदर्भाचं जे विधेयक आहे ते हे सुद्धा विधेयक कुठं आहे, हे सुद्धा जेपीसीकडे आहे. त्यानंतर 131 नंबरचं जे बिल आहे हे कशाच्या बाबतीत होतं, तर हे होतं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये, ज्याच्यामध्ये सध्याची जी सदस्य संख्या आहे ती 850 करायची आहे. त्याचबरोबर परिसीमा करायचा आहे, म्हणजे जे काही हे आहे म्हणजे निवडणुकीमध्ये की जे मतदारसंघ आहे ते मतदारसंघाची पुनर्बांधणी जी आहे ती करायची आहे, त्या संदर्भाचं हे विधेयक होतं. परंतु हे लोकसभेमध्ये सरकारकडं 2/3 मेजॉरिटी नव्हती, त्यामुळे या ठिकाणी काय आहे, हे बिल काय झालेलं आहे, लॅप झालेलं आहे. आता हे बिल परत येऊ शकतं, परंतु आपल्याला हे नंबर महत्त्वाचे आहेत. हे नंबर तुम्हाला निश्चित आता समजले असतील, तर त्या संदर्भाचा हा प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहू क्वेश्चन हे खालीलपैकी. ओके, यामध्ये 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे, बरोबर, तर यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुच्छेद 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे काय आहे, प्रतिबंधित आहे. ओके, तर कोणाला, तर राज्याकडून पूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या संस्था ज्या आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण जे आहे त्या ठिकाणी दिलं जाऊ शकत नाही. मग राज्याद्वारे मान्यता प्राप्त संस्था त्यामध्ये दिलं जाऊ शकतं, राज्याकडून अनुदान प्राप्त संस्था. आणि यामध्ये खालीपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमध्ये 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे प्रतिबंध आहे. ठीक आहे, इथं काय आहे, इथं या ठिकाणी परमिशन घ्यावी लागते, परंतु इथं काय आहे, प्रोहिबिटेड आहे, पूर्णपणे म्हटलेलं आहे. पूर्णपणे प्रतिबंधित जे आहे ते या ठिकाणी सरकारने, म्हणजे झडपी असतील, सरकार पूर्णपणे या ठिकाणी त्यांना 100% जर अनुदान देत असेल तशा प्रकारच्या संस्था. त्यानंतर नेक्स्ट की आपल्याला पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी पाहू. तो म्हणजे काय आहे, यामध्ये 48 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. आता संसद या ठिकाणी कुठल्या ह्याच्यावर कायदा करू शकते, त्यामध्ये की आर्टिकल 249. आता राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा शब्द काय आहे, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून संसद या ठिकाणी राज्यातील किंवा राज्यसूचीतील विषयावर सुद्धा काय आहे, कायदा करू शकते. ठीक आहे, हे आहे 249. 229 काय आहे, यामध्ये हायकोर्टाच्या बाबतीत आहे. 239 या ठिकाणी संघराज्यीय जे प्रशासन आहे, ओके, त्याच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे, तर उत्तर काय आहे 249. त्यानंतर जोड्या लावा हा प्रश्न आहे. आता हा आपण डायरेक्ट पाहू. ओके, त्यामध्ये जोड्या लावा आहे. आता जोड्या लावायचं काय आहे, त्या ठिकाणी 1 येणार आहे. त्यामध्ये अनुच्छेद 371 F जे आहे हे सिक्कीमसाठी विशेष तरतूद आहे. त्यानंतर 271 G आहे, जी कशासाठी आहे, मिझोरामसाठी आहे. 271 H आहे, ते कशासाठी आहे, अरुणाचल प्रदेशसाठी आहे. आणि 271 I आहे, हे कशासाठी आहे, गोवासाठी आहे. त्यामुळं 1. त्यानंतर नेक्स्ट की आता हे जे आहे हे आपल्याला या ठिकाणी की सिटिझनशिपवर प्रश्न विचारलेला आहे. तर पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तीचे
नागरिकत्वाचे हक्क योग्य कथन होगा. आता हे जे प्रश्न आहे हे आर्टिकल कोण्या संबंधात आहे? आर्टिकल 6 बाबतीत आहे. 6 मध्ये काय आहे? तर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व हे सांगण्यात आलेलं आहे. याच्या बाबतीत स्टेटमेंट बघितलं आपण तर जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती भारतीय संविधानाच्या प्रारंभी ओके भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल जर एक तिचा अथवा तिच्या माता पित्यापैकी किंवा तिच्या आजी आजोबापैकी कोणीतरी एकाचा भारत शासन अधिनियम 1935 यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर आता महत्वाचा आहे बघा हा ओके 1935चा जो कायदा आहे या 35च्या कायद्यात काय करण्यात आलेली आहे डेफिनेशन देण्यात आलेली आहे की या ठिकाणी की कशाची डेफिनेशन आहे ते ह्याच्यामध्ये ही डेफिनेशन किंवा की नेमकं व्याख्या दिलेली आहे की यात व्याख्या दिलेली आहे की भारतात जन्म जे व्याख्या आहे ही देण्यात आता हे जे स्टेटमेंट आहे हे आहे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये लक्ष्मीकांत पाहिलं त्या लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा या ठिकाणी हे स्टेटमेंट मिळणार नाही त्यामुळं आपल्याला काही गोष्टी काय आहेत ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन सोबत क्लब करत वाचाव्या लागतील ठीक आहे तर हा त्यापैकीच प्रश्न आहे तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे ओके अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी भारत याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत आपल्याला स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर बरोबर आहे या ठिकाणी अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहे ओके त्यानंतर आता हा या ठिकाणी आपल्याला शेवटचा क्वेश्चन आहे ओके तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीचा हा प्रश्न आहे आता ह्याचा कंटेंट सुद्धा काय आहे पुस्तकात या ठिकाणी डायरेक्टली अवेलेबल नाही ठीक आहे तर यामध्ये प्रश्न काय आहे तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात ओके भाषिक व सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांताची निर्मिती करावी ओके आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात करावी ही मागणी काँग्रेस पक्ष आणि तत्कालीन केंद्र सरकार यांनी मान्य केली असली तरी तिला मूर्त रूप देण्यासाठी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा असं किंवा यांनी खालील कोणत्या बाबींचा विचार करावा असे मत मांडले होते ठीक आहे एक भारताची सुरक्षितता व स्थैर्य बरोबर आहे त्यांनी मत मांडलं होतं नंतर भाषेच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे हे राष्ट्रहिताचे करणे इष्ट नाही तर हा सुद्धा या ठिकाणी मांडलं नव्हतं नंतर प्रांत रचना करताना भाषा हा निर्णायक व मुख्य आधार मानता कामू नये बरोबर हे पण नाही आणि एक किंवा एकाहून अधिक सीमा आयोग नेमावे लागतील हे बरोबर आहे म्हणजे अ आणि ड हे जे आहे हे म्हटलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी याच्या बाबतीत आहेत पॉलिटिक्सच्या बाबतीत आहे हा क्वेश्चन तसं पाहिलं तर इतिहासाच्या बाबतीत आहे संयुक्त राष्ट्राची चळवळ जी आहे तर म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्या बाबतीत आहे परंतु ह्याला या ठिकाणी काय आहे की पॉलिटिक्सचा अँगल सुद्धा आहे तर त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची स्पेशल बॅच जी आहे कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच सुरू करण्यात आलेली आहे अगदी अल्प कालावधीमध्ये आपण उद्यंदा असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि त्यामुळेच आपण ही जी सवलत फी आहे ते या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेली आहे 999 रुपये ही सवलत फी आहे रेग्युलर फी 5000 आहे त्यामध्ये लिपिक असेल टॅक्स असिस्टंट असेल किंवा AMA असेल ह्या सर्वांसाठी या ठिकाणी 2 बॅचेस आहेत यामध्ये विजेता बॅच स्पेशली कंबाईनवाल्यांसाठी C साठी आहे ज्यामध्ये लिपिक असेल आणि टॅक्स असिस्टंट आहे AMA साठी वर्दी बॅच आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममधून टीचिंग आहे तुम्हाला या ठिकाणी नोट्स असतील त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध असणार आहे एव्हरी संडेला टेस्ट आणि 75 दिवसाचं प्लॅनिंग आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे त्याचबरोबर सरळ सेवेच्या बॅचेस UPSCच्या बॅचेस या सर्व बॅचेस आपल्याला अगदी माफक शुल्कमध्ये आपल्या ॲपवर उपलब्ध आहे यासाठी खाली ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि त्या लिंकवरून आपण डाउनलोड ॲप्लिकेशन करून घ्या हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद